श्री जगदंबा प्रसन्न मंगलाचरण सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकजं स्मरणं वासरमणिरिव तमसाम्राशेन नाशयति विघ्नानां या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्ड मण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभे देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः परकल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदुनां पतये नमः। श्री कृष्णार्पणमस्तु। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री देव्यै नमः। ओम श्री गणपते बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका नमस्कार तुझ एका करीती आरंभी सर्व हे त्रिपुराचे वधाला गुण शिवे केले तुझे ध्यान करावया बलिबंधन वामन ध्याता जाहला सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान पृथ्वी धरावया लागून शेष ध्याता जाहला महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती जाहली पार्वती मुक्ती कारणे निष्ठिती सिद्धाधिके ध्यायले विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा मज बुद्धी देव निरम्य तुवा वदवावे देवी महात्म्य तुझे देवा गुण अगम्य ब्रह्मादिक वर्णिते नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू न सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी प्रणवरूपिणी तुझ नमो तू मुकासी करिसी वाचाळ पंगुसी लंघविसी अचळ ऐसी तुझी कृपा सबळ महाविष्णू तुझ नमो ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निष्ठिती तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती उच्चारिता जाहला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी जाहलासी निष्ठिती तुझी पंचायतन आकृती तुझ लागे नमन असो श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यांसी नमन सर्वदा असो जिचा हा ग्रंथ हा जाण त्या देवीसी करुणी नमन करीतसे ग्रंथारंभन प्रेम भावे करुनिया श्रौतियांसी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्री होऊन सादर न्यूनते पूर्ण करावे व्यापारी नैमिषारण्ये जाण सूत सांगे शौनकाला गुण सहस्त्र वर्षे सत्र करून ऋषी सर्व ही ऐकते तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आधी व्याधीने न व्हावे मरण मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून बैसविला ऐकावया ऋग्यजुः सामाथर्वण या सहु वेदांचे तात्पर्य जाण त्याचे ठाईन परम निपुण शौनकादिक सर्वही आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्ववेद हे चारी उपवेद प्रसिद्ध यांचे जाणते सर्वही वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चार्वाक ही सहा शास्त्रे मुख्य यांचे ज्ञाते सर्वही व्याकरण सांख्य योग देख शिल्प सूप काम कोक वैद्यक पतंजली धर्वैक ही उपशास्त्रे जाणावी वेदशास्त्री परमकुशल शौनकादी ब्राह्मण सकळ सूत्र भाष्य करते केवळ ऐसे सर्व ही मिळाले ते सुतासी करीती प्रश्न तू व्यासांचा शिष्य जाण व्यासे सर्व पुराणे करून तुझ लागी उपदेशिले भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडेय निष्ठित वराह वायू वामन सात विष्णू पुराण आठवे ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण ब्रह्मवैवर्त नारद जाण लिंग पद्म अग्निपुराण कूर्म स्कंद 17वे 18वे ते गरुड पुराण यांचे ठाई तू परत निपुण उपपुराणांचे हे ज्ञान तुझ असे सर्वही शिव नारसिंह सनत कुमार भार्गव वासिष्ठ माहेश्वर
सौर नारदीय पराशर दुर्वास कापिल 11वे औशनस मानव वारुण साम नंदी आदित्य जाण तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण 21वे देवी भागवत रेणुका जाण 23वे उपपुराण यांचे ठाई तो परम निपुण व्यास कृपे करून या व्यासाचे आज्ञे करून तू सांगता जाहलासी पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथांचे आम्ही जे जे केले प्रश्न ते ते केले निरूपण आता श्री देवी महात्म्य जाण आम्हान लागी सांगावे त्वां जी जी महात्म्य सांगितली ती ती ऐकून तृप्ती झाली आता श्री देवी महात्म्य उरली श्रवण इच्छा आमुची आदि माया प्रणवरूपिणा जी अनंत शक्तींची स्वामिनी जी अनंत अवतार घेऊन भक्तांप्रती रक्षित असे श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्य मर्दन विष्णू हस्ते करविले हा देवीचा प्रथम अवतार सांग आम्हा याचा विस्तार द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न तयांचे सांग आम्हा कथन विस्तारून सर्वथा पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले सांगावे ते सर्व चरित्र श्रवणे पापी होती पवित्र आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण झाले त्या सर्व अवतारांचे कथन आम्हान लागी करावे जाण तुझं असे त्रिकाल ज्ञान व्यास प्रसादे करून या ऐकून शौनकादिकांच्या बोला सूत मानसे आनंदला मग वर्णन करिता जाहला देवी महिमा अपार सूत म्हणे शौनकादिकांचे तुम्ही जैसे पुसले आव्हानसी तैसेची मिळवणे सर्व ऋषी पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला मार्कंडेय जाहला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा बादरायण जाहला वर्णिता तैसेची तुम्हा सांगतो हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेद व्यास बोलिला 700 मंत्रांचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करिता अंतपार ब्रह्मादिकां कळेना या देवी महात्म्याचे पठण जो विश्वास धरुनी करी पूर्ण सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती निश्चये जो जो काम धरी मनी तो तो प्राप्त होय जने निष्कामी जो त्यासी भवानी मोक्ष पद देत असे कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्ण अष्टमीसी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठणाचे नित्य यांचे पठण करिता देवी श्रवण करितत्वता ऐसी वेदांची एक वाक्यता बदली असे पुराणे असो मार्कंडेयाचे सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख कवच अर्गला स्तुती केलक अनुक्रमे पठण करा या तिन्हींचे पठण करून मग महास्तोत्र करावे पठण स्वये अथवा ब्राह्मण द्वारा जाण पठण याचे करावे निष्काम भावार्थे करून पठण करिता देवी होत प्रसन्न याचे अशुद्ध अनुक्रमण परिसंतुष्ट देवता जो शुद्ध पठण करीत परी भावार्थ नाही चित्तात त्याचे सर्व व्यर्थ जात देवता क्षमे त्यावरी हरिहर ब्रह्मादी देवतींही कवच रचिते जाहले जने त्याच्या पठण मात्रेन करुनी साधती सर्व पुरुषार्थ जो पठण करी अर्गला स्तुती त्यासी प्रसन्न होय भगवती 700 वर निश्चिती भक्तांकारणे अर्पितसे महादेव कृत कीलक जो पठण करी आवश्यक त्यासी सर्व मंत्र यंत्रादिक अनायासे साधती कवच अर्गला स्तुती कीलक मार्कंडेय जपोनी सम्यक 14 कल्प आयुष्य देख होते जाहले तयासे 14 स्मारकांमध्ये जाण चौथा होता जाहला आपण 14 शैवांची नामाभिधाने सांगतो न मी तुझ लागी दुर्वास विश्वामित्र चतुरानन चौथा मार्कंडेय आपण इंद्र बाणासुर नारायण कार्तिकेय 8वा दधीची राम कण्व भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व 14 स्मारकांची ही नावे तुझ लागी सांगितली या 14 करिता स्मरण आधी व्याधी जाती निरसन प्रसन्न होय पार्वती रमण शैव भक्त म्हणून या सूत म्हणे शौनकादिकांसी तो मार्कंडेय सांगे धर्मासी आणि म्हणे सर्व ऋषींसी एकाग्रचित्ते श्रवण करा देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हाला गुण तुम्ही एकाग्रचित्त करून श्रवण आता करावे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार तिघांसी पडता संकट थोर देवी अवतार घेत असे अवतार घेऊन या जाण दुष्टांचे करी निर्दलन अधर्मनाशर धर्मस्थापन करुणी भक्तांचे संरक्षे याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाण सावर्णी म्हणतो सूर्यनंदन 14 मध्ये 8वा
14 मनूंची नामाभिधाने तुझ लागी सांगतो जाण. पहिला मनू तो स्वयंभू आपण स्वारोचीश दुसरा. उत्तम ताम सरैवत चाक्षुष आणि वैवस्वत हे सप्त मन्वंतरे निश्चित सावर्णे तो 8वा. दक्ष सावर्णे ब्रह्म सावर्णे धर्म सावर्णे रुद्र सावर्णे देव सावर्णे इंद्र सावर्णे हे 14 मनू अनुक्रमे. या ब्रह्मा कल्पा माझारी 14 मनू अवधारी 71 चौकड्यांवरी राज्य एकाचे. सावर्णे मनू तो अष्टम सांगतो त्याचे जन्म कर्म. देवीचा प्रसाद उत्तम होता झाला त्यावरी. महामायेचा प्रभाव तेणे मनू जाहला स्वयराव. मन्वंतराधीप वैभव होते जाहले तयासे. देवीच्या प्रसादे करुणी सूर्यपुत्र जाहला सावर्णे. ध्रुवा ऐसे राज्य पावोनी चिरंजीव जाहला. महाप्रलये नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात. परी सावर्णे मनो तो निश्चित राज्य तयाचे अक्षये. त्याचे पूर्वजन जन्मेंचे कथन सांगतो मी तुम्हाला लागून. तुम्ही एकाग्रचित्ते करून सविस्तर श्रवण करा. पूर्वी स्वारोचीश मन्वंतरी तयासेची वंशा माझारी. राजा जाहला पृथ्वीवरी सुरथ नाम तयाचे. 50 कोटी विस्तीर्ण मही त्याचे राज्य असे सर्वही. पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे. तो राज्य करीत असता जाण. शत्रू जाहले तया निर्माण. क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले. सुरथ राजा युद्ध करीत परिजय जाहला नाही प्राप्त. शत्रू सर्व हे बलवंत उपाय तेथे चालेना. दंड करून शत्रूंनी राजा पळविला समरांगणी. मग तो स्फुरासी येऊन राज्य करी स्वदेशींचे. तेथे येऊन शत्रू प्रबळ युद्ध करीते जाहले तुंबळ. प्रधानासहित राज्य सकळ हिरोने घेतले तयाचे. सर्व सैन्य स्वाधीन केले. द्रव्य भांडार हिरोने नेले. मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करून या. काय करावे कोठे जावे जनासी मुख के विदावावे. मृगया निमित्त करून पळावे हेची आता उत्तम. ऐसे चिंतुनिया मनी सुरथ राजा तेची क्षणी. एकटा घोड्यावरी बळसवणे घोर वनी प्रवेशला. तेथे मेधा ऋषीचा आश्रम पाहता जाहला तो परम. श्वापदे सांडूने स्वधर्म जेथे शांत वर्तती. धेनु व्याघ्र एके ठाई वर्तती परी वैर नाही. हंस कारंड पक्षी सर्व ही शब्द करीती मधुर स्वरे. पुष्पे तुळसी बिल्व कमळ वेद घोष करीती सकळ. मुनी शिष्य मिळून केवळ मेधा ऋषी ते उपासिती. सुरथ राजा तेथे येऊन साष्टांग करून या नमन. सांगता जाहला वर्तमान मेधा मनीसी सर्वही. मुनीने सत्कार करून राहविला नृपनंदन. परिचिंता क्रांत असे मन आश्रमी हिंडे सभवता. फार जाहला चिंतातुर स्नेहे व्यापिला अपार. वडिली पाळिले माझे पुर ते शत्रूंनी घेतले. प्रधान माझा शूर हस्ती शत्रूंनी तो घेतला हस्ती. राजस्त्रिया प्रजेची वस्ती कैसी राहिली कळेना. शूर हस्ती माझा प्रधान शत्रू सीमेला जाऊन. आता भोग पावेल कोण हे काही कळेना. जे वडिली पाळिले परम कष्टे संपादिले. ते आजी शत्रूंनी घेतले द्रव्य कोश सर्वही. ऐसी नाना चिंता करीत तव वैश्य पाहे अकस्मात. तोही एकटा चिंता क्रांत समाधी नाम तयाचे. सुरथ राजा पुसे त्यासी सांग तू कवणा आहेसी. कारण येथे यावयासी सांग आम्हासी काय ते. दिसतोसी तू शोकाक्रांत अंतःकरण असे दुःखित. याचे कारण काय वृत्तांत आम्हा लागी निवेदी. ऐसे ऐकोनी वैश्य जाण बोलता जाहला नृपा लागून. समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कुळी जन्मलो. धनवंताचे कुळी जाहलो. धनवंत होऊन जन्मलो. पुत्र स्त्रियांनी बाहेर घातलो धन लोभे करून या. मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले. मग मी वनी वास्तव्य केले येऊन या सर्वदा. येथे सेवून या मन न जाणे त्यांचे वर्तमान. कल्याण किंवा अकल्याण त्यांचे काही कळेना. स्त्री पुत्र उत्तम वागती किंवा अधर्मे वर्तती हे काही न कळे निश्चिती. म्हणून शोक होत असे. सुरथ राजा म्हणे वैश्यासी ज्यांनी तुझं घाले विलेवनासे. त्यांचा स्नेह तुझे मानसिक कैसा येतो कळेना. वैश्य म्हणे नृपा लागून तू बोलतोस जे वचन. सत्य परी माझे मन स्नेह न सोडी सर्वथा. ज्यांनी बाहेर घालविले स्नेह सोडून द्रव्य घेतले. पुन्हा त्यांच्या स्नेहे झगटले मन कैसे कळेना. असो या मोहाचे कारण न कळे मज जाण. जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होतो कळेना. मार्कंडेय म्हणे शिष्या लागुनी तेव्हा मग ते दोघेही मिळून मेधा ब्राह्मणाजवळी येऊन नमस्कार करीते जाहले. मग यथा न्याय बळसोनी प्रार्थिते जाहले ऋषी लागुनी. राजा बोलता
झाला तत्क्षणी प्रार्थनिया ऋषिते. सुरथ म्हणे तुम्हा लागून एक प्रश्न करतो जाण, तो सांगावा कृपा करून कळे ऐसा सर्वथा. स्वामी चित्त हे परमचंचळ, क्षणोक्षणी होत असे प्रबळ. स्नेह बळे मोह विकळ, करोनी पाडी अधपाती. राज्यादी पदार्थ हे सकळ, नाशवंत असती केवळ. ऐसे जाणत असता प्रेमळ, स्नेह याचा तुटेना. सांगावे याचे कारण, मोह होतो कैसा निर्माण. मजा ऐसाची हा वैश्य जाण, मोहग्रस्त झाला. स्त्री पुत्रांनी हेळसांडिला, धन हिरोनी बाहेर घालविला. तथापि याच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदाही. हा स्त्रीपुत्रासाठी शोक करीत, तैसाची मीही जाहर दुःखित. विषय दोषांते असे पाहत, तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून, मोह न सोडी आम्हा लागून. सांगावे मोहाचे कारण, कोणते ते ऋषवर्या. मेधा सांगे सुर्थासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी. सूत म्हणे शौनकादिकासी, तेची आता निरूपितो. विषय ज्ञान सर्वांचे गोचर, पशु पक्षी जाणती नर. विषय तोही दैवानुसार, पृथक पृथक सर्वांसी. दिवांध प्राणी जे का असते, दिवसा न दिसे तयांप्रती. उदुक वाघोळादी निश्चिती, दिवांध प्राणी जाणावे. रात्री अंध प्राणी काकादिक, त्यांची रात्री न दिसे सम्यक. गर्भांध प्राणी जे त्यांचे देख, रात्री दिवस सारिखा. धेनु अश्व वृषभ श्वान, त्यांची दिवस रात्री सारखी जाण. आहार निद्रा भय मैथून, समसमान सर्वांचे. ज्ञान जे का मनुष्यासी, तेची असे मृग पक्ष्यांसी. पहा पक्षी हे शावचंशूंसी, कण आणोनी अर्पिते. आपुल्या प्रत्युपकारा कारणे, पुत्राधिकांशी स्नेह करणे. आब्रह्मस्तंभ पर्यंत जाणे, स्नेह भाव सारिखा. सर्वांची सारिखे विषय ज्ञान, स्नेह मोह ममता समान. तुझ कळावया लागून निरूपण केले असे. असोत्वान आम्हासी केला प्रश्न, त्याचे सांगतो निरूपण. मोह कोणापासून निर्माण, ऐसे पुसले आम्हासी. या मोहगर्ते मध्ये जाण, पडले असते ब्रह्मादिजन. महामाया जी तुझपासून मोह निर्माण झाला. महामायेचा प्रभाव, तेने संसार पावले सर्व. उत्पत्ती स्थिती प्रलय भाव, माये करुणी होत असे. येथे आश्चर्य नसे काही, योग निद्रा प्रभूची पाही. ती महामाया तिने सर्वही, ब्रह्मादि देव मोहिले. मेधा म्हणे सुरथराया, मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या. सूत म्हणे शौनकादिक आचार्या. मंत्र राजा आता सांगतो, जो वेद व्यासे प्रकट करून, सप्तशतीत घातला नेऊन. त्या मंत्राचा अर्थ सांगून, सिद्धी ही सांगेन तुझ लागे. मंत्रार्थ, ती देवी भगवती बरे करून, ज्ञानी यांच्या हे चित्ताते आकर्षण. मोहा कारणे अर्पित से जाण, महामाया हरीची. अर्थ सांगितला हा जाण, आता सिद्धी सांगतो तुझ लागून. प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा. याची सिद्धी असे मानसी, तरी युक्ती सांगतो तुझसी. बरव्या पहावे मुहूर्तासी, उपदेश मुहूर्त योजावा. गायत्रीचा उपदेश, ज्या मुहूर्ती करीती विशेष. तोची मुहूर्त या मंत्रास जपारंभी योजा. ऐसी या मुहूर्ती जाण, मंत्र राज करावा ग्रहण. अथवा नवरात्री जाण, जपारंभ करावा. आधी षोडशोपचारे करुनी, भावे आराधावी श्री भवानी. मग देवीच्या पुढे बैसवणी याचा संकल्प करावा. मोहन सिद्धी परप्राप्त्यर्थ, संकल्पाच्या निश्चयार्थ. मनी धरून या स्वार्थ, न्यास ध्यान करावे. असो षडंग न्यास करोनी, जप करावा बैसोनी मौनी. रुद्राक्षमाला घेऊनी, माला संस्कार करावा. भविष्यान्न भक्षुनिया नित्य, षड्रिपू वर्जुनिया अगत्य. जप करावा याचा सत्य, एक लक्ष नेमहा. जप दशांश होम तर्पण, धेनूच्या दुग्धे करावे जाण. मग करावे ब्राह्मण भोजन, पूर्णाहुती योजावी. मंत्राचे आदि अंती जाण, प्रणव योजावा धुरी स्मरण. अथवा व्याहृती योजून, शीघ्र सिद्धी होत असे. असो मंत्राचे विधान, संक्षेपे सांगितले पूर्ण. मंत्र ज्यावरी टाकावा योजून, त्यासी मोहन होत असे. राजमोहन, सभामोहन, विश्वमोहन, ज्ञानी मोहन. सर्व देवांचे होत मोहन, इतर कथा कायसी. ऐसा सिंहावलोकन करून सांगितला तुझा प्रश्न. मोह भावयाचे कारण, महामाया निर्धारे. ती या विश्वाचराचरा, उत्पन्न करी सैरा वैरा. प्रसन्न झाल्या भक्तवराचारी, पुरुषार्थ देत असे. ती आदि माया ज्ञानरूपिणी, अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी. जिच्या इच्छा मात्रे करुणी बद्धमुक्त होत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, हे तिघे जिये से कुमार. उत्पत्ती स्थिती प्रलय थोर, तिघांची तीन निरूपिली.
राजा बोले ऋषी लागून, महामाया ऐसे अभिधान, जिसे असे ती उत्पन्न कैसी होती जाहले, तिचे स्वरूप स्वभाव सांगा तिचे वैभव सर्व, कोणापासून उद्भव तिचा होता जाहला, हे सर्व तुझ पासून, तिचे चरित्र करावे श्रवण, ऐसी इच्छा जाहली जाण, तरी आता निरोपीन, यावरी ऐकून या प्रश्न, बोलता जाहला मेधा ब्राह्मण, जाता सांगेन तुझं निरूपण, एकाग्र चित्ते श्रवण करी, ती महामाया नित्य जाण, तियेसी नाही जन्म मरण, जगन्मूर्ती स्वरूपेन करुण, विश्व सर्व व्यापिले, तिच्या इच्छा मात्रे निश्चिती, उत्पत्ती स्थिती प्रलय होती, तथापि तियेची उत्पत्ती बहु प्रकारे ऐकजे, देवांच्या कार्यासाठी जाण, जगदंबा होतसे उत्पन्न, एरवी तरी जन्म मरण नाही नाही तियेसी, इच्छा मात्रे सर्व संहारित, परिगुणानुवाद भावानिष्ठित, आपुला सर्व या जगतात, म्हणून उत्पन्न होतसे, गुणांचे जे श्रवण पठण, तेणे उद्धरती सर्व जन, म्हणून होतसे उत्पन्न योग निद्रा हरीची, प्रलयीन घालोने शेष शयन, निजता जाहला नारायण, तेव्हा त्याच्या कर्णमाळांतून दोघे असुर जन्मले, मधुकैटभ नामाभिधाने, होती जाहली तयान लागून, आपणा ते सर्व मानेती म्हणून, मधु ऐसे नाम एकाचे, किट्ट म्हणजे कर्णमळ, तयांत जन्मला केवळ, म्हणून कैटभ हे नाम तत्काळ होते जाहले एकाचे, असो तेव्हा दोघे असुर, मधुकैटभ भयंकर, ब्रह्मयासी करावया मार, बधा लागी धावले, ब्रह्मा विश्वाचा प्रजापती, नाभी कमळी त्याची स्थिती, असुर पाहोन या निश्चिती, भजभीत जाहला, निजला असे चक्रपाणी, पाठी राखा नाही कोणी, योग निद्रावरली नयनी, तेणे हरी व्यापिला, देव सावध व्हावा म्हणून, योग निद्रेचे करे स्तवन, बद्धांजली चतुरानन, होता जाहला ते काळी, 14 श्लोकांचे रात्री सुक्त, तेणे स्तविता जाहला निश्चित, म्हणे जय जय जगदंबे सतत, नमस्कार असो माझा, स्वाहा स्वधा व षटकार, तुची अससी सर्व स्वर, सुधा तू नित्य अक्षर, त्रिधा ओंकार असशी तू, तिघान देवान ते धारण करीसी, म्हणून त्रिधा हे नाम तुझसी, अर्धमात्रा तू आहेसी उच्चार रहित, लक्ष्मी पार्वती सावित्री, तुची अससी जगाची धात्री, प्रणव रूपिणी गायत्री, वेद माता आहेस, तू या विश्वाते धारण करीसी, उत्पन्न करून या पाळीसी, आणि अंती संहारीसी, तिन्ही रूपे तुझीच, विद्या माया मेधा स्मृती, मोह रूपा तू प्रकृती, काळ रात्री तू निश्चिती, महारात्री आहेस, मोहरात्री तू दारुण, शोभा लज्जा बुद्धी जाण, तुष्टी पुष्टी शांती आपण, शांती रूप असशे तू, तू खड्ग शूल गदा चक्रिणी, तू भूषुंडी चाप शंखिणी, तू बाण परिघ धारिणी, नमस्कार माझा असो, स्थावर जंगम विश्व सकळ, तुझे स्वरूप असे केवळ, पंचमहाभूते शक्ती काळ तुझ्या सत्ते वर्तते, मन वागादी इंद्रियन करून, जे जे काही करावे ग्रहण, ते ते माया स्वरूप जाण, मायामय सर्व हे, बाणतो सर्व भेदन करी, परिवेधकाची शक्ती खरी, तेवी सदसद्वस्तू माझारी, शक्ती तुझी जगदंबे, जगत्सृष्टा जो नारायण, तो त्वान केला सिद्धिद्राधीन, तुझे करावया स्तवन, कोण समर्थ आहे की, ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी, त्वान केलेस शरीरधारी, त्या तुझ लागे स्तवन करी, ऐसा समर्थ दिसेना, यथाशक्ती केले स्तवन, आता असुरांसी करी मोहन, सावध करावा नारायण असुरवधा कारणे, हा रात्री सुक्ताचा अभिप्राय, ब्रह्मा करी हाची उपाय, चिंतोनी असुरांसी अपाय, स्तविता जाहला देवी ते, मेधा म्हणे सुरथासी, ऐसी स्तविली देवी तामसी, मग बघावया असुरांचे प्रकट जाहली तत्काळ, विष्णूच्या मुख नेत्र राकांतून, बाहू हृदय उरापासून, निघोनी ब्रह्मयासी दर्शन देती जाहली ते काळी, देवीने मुक्त केल्यावर, मग जागा जाहला श्रीधर, एकारणमी सर्व सागर, मिळते जाहले तये वेळी, सोडून या शेष शयन, उपता जाहला नारायण, तव मधुकैटभ दोघे जण, ग्रासू धावती ब्रह्मयाते, ते दुर्धर परम असुर, क्रोधे तीव्र धावले सत्वर, रक्त नेत्र अतिभयंकर, पराक्रमी असते पै, ब्रह्मा देवीकडे पाहत, देवी स्वरूप असे ध्यात, दशपाद आणि 10 हात, दशमुखे जियसी, काजलायसी दिसे काळी, म्हणून नाम महाकाळी, कुंकुम तिलक रेखिला भाळे, स्वरूप अति भयंकर, दाही हस्ती आयुधे विशाळ, खड्ग बाण आणि गदा शूळ, चक्र शंख भूषुंडी सकळ, परिघ कार्मुक शोभती,
दहावे हस्ती धरिले शिर गळत असे जात रुधिर स्वरूप सौभाग्य कांती थोर प्रतिष्ठा असे जियेची पूजा करी जो अहर्निशी त्रैलोक्य अर्पण करी त्यासे दुरत्यय वैष्णव मायेसे पाहता झाला चतुरानन मधुकैटभांचा भावानाश म्हणून प्रार्थिती विधी रमेश तयांचे सामर्थ्य देत विशेष असुरवधा कारणे मग असुर आले धावूनी तेव्हा उठला चक्रपाणी असुरांशी मिळून ते क्षणी युद्ध करिता झाला बाहू प्रहार जानू प्रहार पाद प्रहार मुष्टी प्रहार शस्त्र प्रहार अतिनिष्ठुर परस्परान हाणिते नांगर टाकोने आकर्षित गदा मुसळे ताडण करीत तेही असुर मदोन्मत्त तैसेची हाणिती तयासे 5,000 वर्षेंपर्यंत युद्ध झाले परमाद्भुत मधुकैटभ बळवंत नाटोपती कदाही मग महामायेने मोहिले तेव्हा विष्णूसी बोलते झाले जर्जर झाला सामर्थ्य गेले तरी ऐक सांगतो पै देवा तू आम्हान पाशी निश्चित आता वर मागावा इच्छित जो का तुझे मानसी वर्तत तोची देव तुझ लागे ऐकोन या देव बोलिला तुम्ही मजसी जरी तुष्टला तरी पाहिजे वर दिधला मृत्यू आता पावावे हाची वर मागतो जाण तुम्ही आता पावावे मरण दुसऱ्या वराचे कारण आम्हा लागे असेना मेधा म्हणे सुरथासी ऐसे वंचिले असुरांसी मग उदकमय सर्व जगासी पाहुनी मोलते जाहले आपोमय धरा नसे जेथे देव्हा आम्हांसी वधावे तेथे ऐसे ऐकोनी जगन्नाथे तथास्तु बोलता जाहला मग आपुल्या कटीवर घेऊन छेदिले असुर शिर चक्रे करुजे भिन्न सत्वर क्षण मात्रे टाकेले असुर मधु मारिला जाण नाम जाहले मधुसूदन कैटभ मारिला म्हणून कैटभारी बोलती असो या प्रकारे करून महाकाळी जाहली उत्पन्न हा प्रथम अवतार जाण दुसरा आता श्रवण करे हे महाकाळीचे आख्यान याचे करे श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून संशय काही असेना या तिही अवतारांचे तत्काळ श्रवण पठणाचे जे फळ ते 12व्या अध्यायी सकळ व्यास वर्णिता झाला त्याची अनुक्रमे करून येथे करू सर्व वर्णन आता दुसरा अवतार जाण सांगतो मी श्रवण करे देवीने जैसे बोलाविले तैसेच येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुनी सर्वदा व्यासाचा अर्थ तो अनंत त्याचा सारांश हा निश्चित देवी कारणे असंख्यात नमस्कार असोत माझे श्रीदेवी ग्रंथ करणार निमित्त मात्र हा द्विजवर देवीनेची हा ग्रंथ साचार निजमुखे निरोपिदा पृष्ठा तटाका सन्निध जाण वर्णे ग्रामीणचा राम ब्राह्मण अग्निहोत्र परायण देवीसी शरण सद्भावे इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये श्री महाकाली चरित्र वर्णनम नाम प्रथमोऽध्यायः श्री जगदंबार्पणमस्तु। श्री सोमेश्वर देवस्थान खेड भोसे।